अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कोंडानगरमधील 4 जणांना जीव गमवावा लागला। याला जबाबदार कोण याबाबत आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। कोंडानगरमधील सर्व रहिवासी आपला प्रपंच रोडवर चालवतात, त्याबाबतचं निवेदन पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर यांना वेळोवेळी देऊनही कोणतीही कारवाई झाली नव्हती। त्याचप्रमाणे 20 जुलै 2022 रोजीचा ठराव आणि ठरावानुसार तसंच एकमताने ठराव मंजूर होऊन ठराव क्रमांक 110 आणि त्याचप्रमाणे ठराव क्रमांक 350 हे एकमताने मंजूर होऊन मनपाचे आयुक्त हे ठराव पुढे कारवाईसाठी पाठवण्यात आले। त्यानंतर ते गलीच वस्ती सुधारणा तांत्रिक यांच्याकडे गेले असता भूमी मालमत्ता UCD कडे विनाकारण पाठवण्याचं काम गलीच वस्ती सुधारणा तांत्रिक विभागाच्या मार्फत होतंय। या निष्काळजीपणामुळे 4 लोकांचा जीव गेला, याला जबाबदार कोण ही सर्व वस्तुस्थिती पाहून आरबी दयावान सामाजिक संस्थेमार्फत पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। या ठरावावर त्वरित कारवाई करण्यात यावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं। पालिका आयुक्तांना निवेदन देतेवेळी विश्वभूषण कांबळे तसंच कोंडानगर भागातील रहिवाशांची उपस्थिती होती। यावर आयुक्तांचा अभिप्राय गेला आणि त्यावर जे गौसू तांत्रिकचे जे अधिकारी आहेत ते निष्काळजीपणा करत आहेत। कारण गौसू तांत्रिकचे अधिकारी भूमी मालमत्तेकडे पाठवतात, UCDकडे पाठवतात, हे फक्त कागद इकडून इकडे फिरवण्याचं कागद खेळवण्याचं काम हे गौसू तांत्रिकचे अधिकारी करत आहेत। हे आम्ही निदर्शनास आणून देण्यासाठी आज महापालिकेचा आयुक्त साहेबांना आज रोजी जे निष्काळजी करत आहेत त्या अधिकाऱ्यांचे आम्ही सविस्तर महापालिकेच्या आयुक्त साहेबांसमोर आम्ही मांडलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमचं एक संस्थेच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि चांगलं उत्तर दिलं की मी काय ते बघतो आणि तुम्हाला लवकर न्याय मिळवून देण्याचं काम करतो।